नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे तुमच्या आपल्या यूट्यूब चॅनलवर। तुम्हाला माहिती आहे की लोकसभा इलेक्शन सुरू आहे आणि 4 जूनपर्यंत आचारसंहिता लागू राहणार आहे, कारण 4 जूनला लोकसभा इलेक्शनचा निकाल प्रसिद्ध होणार आहे आणि 4 जूनपर्यंत नवीन कुठल्याही भरती परीक्षेसाठी ॲडव्हर्टाइजमेंट येण्याची शक्यता कमी आहे, कारण ॲडव्हर्टाइजमेंट आचारसंहितेमध्ये तेव्हाच येऊ शकते जेव्हा त्या ॲडव्हर्टाइजमेंटकरिता नोटिफिकेशन प्रसिद्ध केलेली असेल किंवा टाइम टेबल प्रसिद्ध केलेला असेल। परंतु बघा विद्यार्थी मित्रांनो, सप्टेंबर ते ऑक्टोबर महिन्यापर्यंत विधानसभेच्या महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीकरिता आचारसंहिता लागू शकते, म्हणजे सप्टेंबर महिन्यामध्ये आचारसंहिता लागू शकते महाराष्ट्र विधानसभा इलेक्शनकरिता। तर जून महिना आणि जुलै महिना या 2 महिन्याच्या कालावधीमध्ये तुम्हाला काही मोठ्या आणि महत्त्वपूर्ण जाहिराती मिळणार आहेत। त्या कोणत्या जाहिराती आहेत ते मी तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये सांगणार आहे, म्हणजे 4 जून नंतर कोणत्या ॲडव्हर्टाइजमेंट प्रसिद्ध होणार ते आपण आजच्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत। तर बघा विद्यार्थी मित्रांनो, तुमचा कुठलाही टाइम वेस्ट न करता आता आपण आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया। तर बघा विद्यार्थी मित्रांनो, एकूण 7 ते 8 ॲडव्हर्टाइजमेंट या 2 महिन्यामध्ये येऊ शकतात भरती परीक्षांकरिता। ओके, मी MPSCच्या जाहिरातींची गोष्ट करून राहिलेलो नाही, MPSCच्या जाहिराती नाही, फक्त आणि फक्त भरती परीक्षा। तर 7 ते 8 ॲडव्हर्टाइजमेंट येऊ शकतात। त्यापैकी बघा, नगर परिषद गट क आणि गट ड साठी ॲडव्हर्टाइजमेंट येऊ शकते। त्यानंतर समाज कल्याण विभागाची सुद्धा जाहिरात येऊ शकते। समाज कल्याण विभाग तुम्हाला माहिती आहे की समाज कल्याण विभाग आणि अदर बॅकवर्डसाठी सोबत परीक्षा होणार आहे। ओके, तर त्या बाबतीत आणखी एक नोटिफिकेशन येऊ शकते आणि समाज कल्याण विभागासाठी जे आहे नवीन ॲडव्हर्टाइजमेंट सुद्धा प्रसिद्ध होऊ शकते। ओके, आणि एक्झाम सुद्धा होणार आहे, समाज कल्याण विभाग आणि अदर बॅकवर्डची एक्झाम सुद्धा होणार आहे। ओके, आता बघा, वित्त आणि कोषागार विभागाची सुद्धा जाहिरात प्रसिद्ध होण्याची दाट शक्यता आहे। यापैकी सर्वात महत्त्वपूर्ण म्हणजे नगर परिषदेची एक्झामिनेशन। नगर परिषद गट क आणि गट ड साठी भरपूर जागा रिक्त आहेत। या आधीसुद्धा विद्यार्थ्यांनी मागणी केलेली होती की आधी जी नगर परिषदेची परीक्षा झालेली आहे त्यामध्ये जागा ज्या आहेत त्या ॲड करायला पाहिजे, परंतु शासनाने हे मान्य केलेलं नाही आणि त्या जागा रिक्त असल्याकारणाने ऑक्टोबर महिन्याच्या आधी ही एक्झाम जी आहे ही जी परीक्षा आहे याची ॲडव्हर्टाइजमेंट येऊ शकते, कारण तुम्हाला माहिती आहे इलेक्शन आहे, इलेक्शन असल्याकारणाने त्यांना जागा काढणे भाग आहे। ओके, इलेक्शनच्या आधी सरकारमार्फत जागा काढल्या जातात, कारण विद्यार्थ्यांमध्ये रोष राहू नये आणि इलेक्शनच्या प्रचारासाठी सुद्धा त्यांना बघा मदत होत असते। म्हणून नगर परिषदेची जाहिरात जी आहे जून महिन्याच्या एंडिंगपर्यंत याची ॲडव्हर्टाइजमेंट तुम्हाला मिळण्याची शक्यता आहे। ओके, आता समोर बघा, आता बघा महानगरपालिकांसाठी मुंबई महानगरपालिका, अमरावती महानगरपालिका आणि नाशिक महानगरपालिका या 3 ज्या आहेत महानगरपालिकांसाठी ॲडव्हर्टाइजमेंट प्रसिद्ध होण्याची शक्यता आहे। अमरावती आणि नाशिक महानगरपालिकेसाठी तर येणारच आहे। बघा, मुंबई महानगरपालिकेमध्ये सुद्धा भरपूर जागा रिक्त आहेत आणि जागा मंजूर सुद्धा झालेल्या आहेत, परंतु आतापर्यंत ॲडव्हर्टाइजमेंट आलेली नाही। फक्त आणि फक्त लोकसभेची जी आचारसंहिता आहे यामुळेच ॲडव्हर्टाइजमेंट अडकलेले आहेत। आचारसंहिता हट्टाबरोबर या सर्वच्या सर्व जाहिराती प्रसिद्ध होण्याची शक्यता आहे। ओके, तर बघा विद्यार्थी मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण 6 जाहिराती बघितल्या आहेत ज्या तुम्हाला 4 जून नंतर मिळणार आहे। ओके, 4 जून नंतर लगेचच बघा जुलै महिन्याच्या फर्स्ट वीकपर्यंत किंवा सेकंड वीकपर्यंत या ॲडव्हर्टाइजमेंट प्रसिद्ध होणे गरजेचे आहे, कारण सप्टेंबर महिन्यामध्ये पुन्हा बघा आचारसंहिता लागू होऊ शकते। ओके, पुन्हा आचारसंहिता लागू होऊ शकते, कारण बघा ऑक्टोबर महिन्यामध्ये विधानसभा इलेक्शन होण्याची दाट शक्यता आहे। जर ऑक्टोबर महिन्यामध्ये विधानसभा इलेक्शन होणार असतील तर सप्टेंबर महिन्यामध्ये त्याची आचारसंहिता लागेल आणि आचारसंहितेच्या आधीच या सर्व ॲडव्हर्टाइजमेंट येण्याची गरज आहे। जर या ॲडव्हर्टाइजमेंट आचारसंहितेच्या आधी आल्या नाही तर बघा आचारसंहितेमध्ये सुद्धा येणार नाही, कारण टाइम टेबल वगैरे ॲज सच काही प्रसिद्ध केल्या जात नाही। भरती परीक्षांसाठी आपल्या राज्यामध्ये टाइम टेबल वगैरे काही प्रसिद्ध केल्या जात नाही, म्हणून आचारसंहितेमध्ये ॲड येण्याची शक्यता कमी आहे। आणि बघा आचारसंहिता लागू आहे आणि CBT पद्धतीच्या परीक्षासुद्धा आतापर्यंत झालेल्या नाही। ओके, CBT पद्धतीच्या परीक्षा घ्यायला बघा जास्त काही प्रॉब्लेम नाही, पोलीस जे आहेत ते जास्त लागत नाही आणि मतदान केंद्रावर CBT पद्धतीच्या परीक्षा होत नाही। ओके, नॉर्मली तुम्हाला माहिती आहे की मतदान केंद्र आणि परीक्षा केंद्र एकच असते,
त्यामुळे परीक्षा ज्या आहेत त्या पोस्टपोन केल्या जातात, परंतु CBT पद्धतीने होणाऱ्या परीक्षा पोस्टपोन केल्या जात नाही, कारण ते मतदान केंद्र असत नाही. परंतु इथे बघा CBT पद्धतीच्या परीक्षासुद्धा पोस्टपोन केलेल्या आहेत किंवा बघा यांनी घेतलेल्याच नाही. ग्रामसेवकची परीक्षा घेतलेली नाही, आरोग्यसेवकची परीक्षा घेतलेली नाही. ओके, तर अशा प्रकारच्या CBT पद्धतीने होणाऱ्या परीक्षासुद्धा आतापर्यंत झालेल्या नाहीत. तर आचारसंहितेच्या आधीच या सर्वच्या सर्व ॲडव्हर्टाइजमेंट प्रसिद्ध होणे गरजेचे आहे. आणि बघा प्रसिद्धसुद्धा होणार आहे, कारण इलेक्शन्स आहेत. इलेक्शनच्या नंतर सांगता येत नाही, कारण इलेक्शन झाल्यानंतर जास्त ॲडव्हर्टाइजमेंट प्रसिद्ध होत नाही, परंतु इलेक्शनच्या आधी भरपूर ॲडव्हर्टाइजमेंट प्रसिद्ध होत असतात. मागच्या वर्षीसुद्धा भरपूर ॲडव्हर्टाइजमेंट प्रसिद्ध झाल्या आणि आचारसंहितेच्या आधीसुद्धा भरपूर ॲडव्हर्टाइजमेंट प्रसिद्ध झालेल्या आहेत. आणि जसंही लोकसभा इलेक्शनची आचारसंहिता संपणार आहे, तसंच आणखी बघा 7 ते 8 ॲडव्हर्टाइजमेंट मोठमोठ्या ॲडव्हर्टाइजमेंट येणार आहेत. ठीक आहे, तर बघा विद्यार्थी मित्रांनो, जे विद्यार्थी मला विचारत होते की आता नवीन ॲडव्हर्टाइजमेंट कधी येणार आणि कोणत्या ॲडव्हर्टाइजमेंट येणार आहेत, तर त्यांना मी त्यांच्या प्रश्नाचे उत्तर दिलेलं आहे. आपलं टेलिग्राम चॅनलसुद्धा आहे. टेलिग्राम चॅनलची लिंक मी तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे. त्या लिंकवर क्लिक करून तुम्ही आपलं टेलिग्राम चॅनल जॉईन करू शकता. आता आपण भेटूया आपल्या पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत अभ्यास करत राहा. या व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करून टाका. धन्यवाद.